आपल्या देशात आईवडिलांना देवासमान मानणे ही एक संस्कृती आहे, परंतु आजच्या समाजातील एक अतिशय कडू सत्य आहे की आईवडिलांना न सांभाळणे, त्यांना मारपीट करणे किंवा त्यांच्याशी कोणतेही गलत प्रकार करणे आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे पैसा, प्रॉपर्टी। एक सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करतो आणि ठराविक वयानंतर आयुष्यभर कमावलेली सर्व प्रॉपर्टी मुलांच्या नावे करतो। मुलांना प्रॉपर्टी मिळाली की ते आईवडिलांना सांभाळायला नकार देतात आणि यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की आईवडिलांनी आपली संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर करताना काय करायचे। एक महत्त्वाचे अपडेट आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर जेव्हा तुमची सर्व संपत्ती ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्या वृद्ध वयात तुमची मुले तुम्हाला सांभाळायला नकार देणार नाहीत आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला एक हिंमत येणार आहे। तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकणार आहात। आताच अशी एक केस झाली आहे आणि ही केस काय आहे आणि ती कशी हँडल करायची याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। या केसमधील व्यक्तीचे नाव आहे अनिल कुमार। या व्यक्तीचे आई वडील सीनियर सिटीजन होते। सीनियर सिटीजन म्हणजे 60 वर्ष वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले। ही केस मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सीनियर सिटीजन ॲक्ट 2007 च्या अंडर येते। या केसमध्ये पुत्र आणि सून आपल्या आईवडिलांना प्रॉपर्टीमधून वेगळे करायला बघत आहेत। हे काही नवीन नाही। आता प्रत्येक देशात, म्हणजे आपल्या देशात तर आहेच, परंतु प्रत्येक देशात, राज्यात, जिल्ह्यात, गावात प्रत्येक ठिकाणी हे चालू आहे की मुलगा आणि सून आपल्या आईवडिलांना प्रॉपर्टीतून वेगळे करायला पाहत आहे। त्यांना सर्वस्व म्हणजे पैसा असे वाटू लागले आहे। रोज आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना मानसिक तसेच शारीरिक त्रास हे सून आणि मुलगा देत होते। म्हणजे आपण आता एक एक्झाम्पल पाहतोय, आत्ताच घडलेली एक थोडक्यात आता ह्या 3-4 वर्षात घडलेली ही केस आहे। या केसमधील जे सून आणि मुलगा आहे ते त्या म्हाताऱ्या आईवडिलांना मानसिक आणि शारीरिक छळ करत असतात। हे सर्व खूप दिवसापासून चालू होते आणि या कंडिशनला त्या म्हाताऱ्या आईवडिलांकडे काही आणि कोणताच ऑप्शन नव्हता आणि त्यांनी निर्णय घेतला की सब डिव्हिजनल कोर्टला जायचा। तो निर्णय घेतला आणि ते वृद्ध आईवडील जे वडील आहेत ते कोर्टमध्ये जातात आणि सीनियर सिटीजन ॲक्टच्या अंडर एक ॲप्लिकेशन देतात। या ॲप्लिकेशनमध्ये ते स्पष्ट लिहितात, त्यांना लिहिता येत नसेल तरी लिहितात की आमच्या सुनेला आणि मुलाला आज आमच्या घरातून बाहेर काढून द्यायचं आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते खूप दिवसापासून आमचे हॅरेसमेंट करत आहेत, म्हणजे आमचा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत। आम्हालाच आमच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, आमच्या प्रॉपर्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। यावरती कोर्टाने निकाल दिला की मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढा। हा सब डिव्हिजनल कोर्टाचा निकाल होता। हा निकाल वडिलांच्या बाजूने लागला, म्हणजेच आई वडिलांच्या बाजूने लागला। या प्रॉपर्टीवरती वडिलांचा सर्वस्वी अधिकार आहे। हा निकाल सब डिव्हिजनल कोर्टने दिला। त्यानंतर मुलगा शांत बसला नाही। मुलगा आपली केस घेऊन डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये गेला। डिस्ट्रिक्ट कोर्टने सब डिव्हिजनल कोर्टला मान्यता दिली, म्हणजे सब डिव्हिजनल कोर्टने जो आई वडिलांच्या बाजूने निकाल दिला होता त्याच जो निकाल आहे त्या निकाला मान्यता दिली। त्याच्यावरती अभ्यास करून त्याच निकालाला मान्यता दिली आणि आई वडिलांच्या बाजूनेच डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सुद्धा निकाल लागला। त्यानंतर मुलगा ही केस घेऊन सर्वात महत्त्वाचा हायकोर्टामध्ये गेला। यामध्ये त्याने स्पष्ट लिहिले की प्रॉपर्टी फक्त माझ्या वडिलांची नाही तर ती माझी सुद्धा आहे। ही प्रॉपर्टी उभा करण्यात माझा सुद्धा हात आहे, माझे सुद्धा कष्ट आहेत। त्यामुळे ही प्रॉपर्टी फक्त वडिलांचीच नाही तर या प्रॉपर्टीत माझा सुद्धा हिस्सा आहे। माझे आई वडील माझ्या बायकोचे म्हणजेच आई वडिलांच्या सुनेचे मानसिक तसेच
शारीरिक छळ करत आहेत आणि त्यामुळे मी त्यांना घराच्या बाहेर काढत आहे असा त्याने कट रचला आणि त्याने हे ॲप्लिकेशन हायकोर्टामध्ये दिले. अशा वेळी कामी येतो तो सेक्शन 23. आई वडिलांच्या कामी येणार आहे तो सेक्शन 23. का सेक्शन 23 मध्ये काय सांगितले आहे की ज्यावेळी एखादे आईवडील आपल्या मुलाच्या नावावर एखादी प्रॉपर्टी ट्रान्सफर करणार आहेत तेव्हा त्यांनी एक गोष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा ते कोर्टच्या साक्षीने आपल्या म्हातारपणातील पालन पोषणाची जबाबदारी लिहून घेतात. म्हणजे तेव्हा आई वडिलांनी आपल्या म्हातारपणातील पालन पोषणाची जबाबदारी लिहून घेणे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे जेव्हा आपले शरीर साथ देत नाही तेव्हा आपल्या मुलाने आपल्याला शारीरिक तसे मानसिक बळ द्यावे, पाठबळ द्यावे असे त्यांनी जेव्हा तुम्ही वयाच्या ठराविक वेळेनंतर म्हणजेच समजा 60 वर्षानंतर तुम्ही जेव्हा मुलाच्या नावावरती तुमची सर्व प्रॉपर्टी ट्रान्सफर करणार आहात तेव्हा तुम्ही सेक्शन 23 ॲड करणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सेक्शन 23 ॲड केलं नाही तर तुम्ही आत्ता पाहिलेल्या ही जी केस झाली आहे या केससारखं तुमचंही होऊ शकतं. आता या केसचा फायनल रिझल्ट काय झाला बघा. या केसमध्ये सांगायचे झाले तर आई वडिलांनी आपली प्रॉपर्टी जेव्हा मुलांच्या नावावर करायची आहे तेव्हा सेक्शन 23 मेन्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमचे म्हातारपणातील जर काठी म्हणजेच एक पाठबळ हवं असेल तर तुम्ही जेव्हा तुमची प्रॉपर्टी मुलांच्या नावे ट्रान्सफर करणार आहात तेव्हा तुम्ही सेक्शन 23 मेन्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे सुशिक्षित पालकांना जमतं परंतु जे बरेचसे असे अशिक्षित पालक आहेत त्यांच्याकडून हे राहून जातं आणि मग त्यांना म्हातारपणात हॅरॅसमेंटला बळी पडावं लागतं. मुलांकडून शारीरिक तसेच मानसिक असा त्रास व्हायला सुरुवात होतो. परंतु ही सोपं आहे की तुम्ही सरळ कोर्टमध्ये जाऊन तुम्ही जेव्हा तुमची प्रॉपर्टी मुलाच्या नावे ट्रान्सफर करणार आहात तेव्हा फक्त एकच सांगा की आम्हाला यामध्ये सेक्शन 23 ॲड करायचं आहे. म्हणजेच मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 म्हणजे 2007 याच्या अंडर जो सेक्शन 23 येतो हा सेक्शन 23 आम्हाला मुलांच्या नावे प्रॉपर्टी करताना हा सेक्शन 23 ॲड करायचा आहे. आम्हाला म्हातारपणातील एक पाठबळ म्हणून हा सेक्शन 23 हा ॲड करायचा आहे असे फक्त तुम्ही सांगितले तर तुमचा तो सेक्शन 23 ॲड होईल आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक जो छळ म्हातारपणामध्ये केला जातो. आता बऱ्याच 50% वर लोकांच्या घरामध्ये हीच वस्तुस्थिती आहे की म्हातारपणात मुले ही सांभाळायला नकार देतात. त्यांना फक्त पैसा आणि प्रॉपर्टी महत्त्वाची असते आणि त्यामुळे ते आपल्या आईवडिलांना सांभाळायला नकार देतात. त्यासाठी तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यभर कमवलेली प्रॉपर्टी आहे ती मुलांच्या नावे करताना सेक्शन 23 मेन्शन करा तरच तुम्हाला तुमचा म्हातारपणाचा आधार हा मिळेल. सो हा आत्ताच्या कंडिशननुसार महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.